पुरस्कार मिळणार आहे. आईला अवॉर्ड मिळणार आहे. बापूजी. अरे वा वा वा, वेणबाईंनी तर कमालच केली. पण मामा, आजीला हा समाजरत्न पुरस्कार का मिळतोय? अरे समाजाची सेवा करण्यासाठी तुझ्या आजीला हा अवॉर्ड मिळतोय. तुझ्या आजीने 300 पेक्षा जास्त लग्न जुळवली आहेत, 80 पेक्षा जास्त घटस्फोट केले आहेत. म्हणजे 80 पेक्षा जास्त घटस्फोट थांबवले आहेत. जरा घाईघाईत चुकीचं बोललो. कितीतरी गरीब मुलांना शिक्षण दिलंय, कितीतरी गरिबांना तीर्थयात्रेचा लाभ दिलाय, आणि भंडारा तर सतत चालूच असतो ना तिचा. वा वा वा. पण आजी एवढं सगळं करत असते आणि आपल्याला काहीच कसं कळू देत नाही? ते काय आहे ना, मावशीला तिची पब्लिसिटी केलेली नाही आवडत. ती स्वतःचा फोटो सुद्धा काढू देत नाही. हो हो, आजीची कमालच आहे. हो बेटा, आई कधीही फोटो नाही काढू देत, म्हणून आमच्या लग्नात सुद्धा त्यांचा फोटो नाहीये. आणि ताई, ह्याहूनही मोठी एक खुशखबर आहे. अजून काय खुशखबर आहे? बोल बोल. हो मामा, बोल ना आणि तू. ताई, हा अवॉर्ड तिला मुंबईमध्ये मिळणार आहे. काय? आणि हा अवॉर्ड घेण्यासाठी आई मुंबईमध्ये येणार आहे. अरे तू काय बोलतोयस? हे स्वप्न तर नाहीये ना? अरे नाही ताई, आणखी नाही, आई गोकुळधाम सोसायटी मध्ये सुद्धा येणार आहे. टप्पू, तुझी आजी इकडे येणार आहे. आणि आयोजकांनी सांगितलंय की आईला स्वतः अवॉर्ड घ्यायला इथे यावं लागणार, नाहीतर ते अवॉर्ड देणार नाहीत. आणि ते लोक समाजातल्या मोठ्या नामचीन व्यक्तींसोबत आईची ओळख सुद्धा करून देणार आहेत. वा आई, आजी आपल्या घरी येणार आहे. आई माझी मतवाली. अहमदाबादवरून येणार आई माझी मतवाली. अवॉर्ड घ्यायला येणार आई माझी हिम्मतवाली. अवॉर्ड घ्यायला येणार आई माझी हिम्मतवाली. गोकुळधाम मध्ये आई येणार, आमच्या घरी पाऊल ठेवणार, धमाल करणार, कमाल करणार, अवॉर्ड साठी इथे येणार. आई 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 अहमदाबादवरून येणार आई माझी मतवाली. अहमदाबादवरून येणार आई माझी मतवाली. अरे बस बाई, बस कर. आधी लवकर वेणबाईंना फोन कर, सगळ्यांनी मिळून अभिनंदन करूया. लवकर कर का ताई. ला. हॅलो. हा, मी दया बोलते मुंबईवरून. ओ दया बाळा, कशी आहेस? मी एकदम मजेत आहे. मी मनशा काकी बोलतेय. ओळखलंस का? हो ओळखलं. तुम्ही कशा आहात? मी अगदी मजेत आहे. बरं, जरा आईला फोन द्या, तिला अवॉर्ड मिळणार आहे ना, तिच्याशी थोडं बोलायचंय. हो हो बाळा, इथे पण सगळे लोक या गोष्टीसाठी खूप खुश आहेत. खरं सांगते बाळा, अख्ख्या समाजाचं नाव रोशन केलंय. पण आई आहे कुठे? तिला फोन द्या ना, मला तिच्याशी बोलायचंय. तुझी आई तर बाळा समाजसेवा करायला गेलीये. अच्छा, ती आली की तिला मी फोन करायला सांगते. ठीक आहे मनशा काकी, फोन ठेवते. हा, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. काय झालं सुनबाई? ते बापूजी, आई घरी नाहीये, ती समाजसेवा करायला बाहेर गेलीये. हो. आईचं असंच आहे, तिथं जास्तीत जास्त वेळ समाजकार्यातच जातो, घरी कधीच नसते ती. नेहमी कसं आई बाबा मुलांना सांगतात की बाळा संध्याकाळी लवकर घरी या, पण इथे मला आईला सांगावं लागतं की आई संध्याकाळी समाजसेवा करून लवकर घरी या. अगं आई, ही आनंदाची बातमी पप्पांना फोन करून सांग ना. हो. हं. शेठजी,
या चेकवर सही करा. लाईट बिलाचा आहे. बागा कुरिअर करायला चाललाय, तर येताना लाईट बिल पण भरून येईल. हे 5,000 ना आज माझा पाठलक सोडत नाही आहे. काय झालं शेठजी? काय? काही टेन्शन? नाही नाही, काही टेन्शन नाही आहे. मग सही करा ना. अरे करतोय बाबा. घरातून फोन. हे देवा, सुंदर पासून वाचव. हॅलो. हा टपूचे पप्पा, जर तुम्ही उभे असाल तर खुर्चीवर बसून जा. का? कारण मी आता तुम्हाला अशी खबर देणार आहे ना की ती ऐकून तुम्ही खुश होऊन उड्या मारणार आहात. खुश होऊन की शॉक लागून? शॉक लागून. काय शॉक लागून? म्हणजे खुश झाल्याचा शॉक लागून. तू मला बातमी सांग, मग मी स्वतः ठरवतो की तुझी बातमी खुशच्या शॉक वाली आहे की शॉकच्या शॉक वाली आहे. अरे टपूचे पप्पा, तुम्ही कल्पना पण केली नसणार तशी खुश खबर घेऊन आलाय माझा सुंदर वीरा. दया, लवकर सांग, इथे माझ्या पोटात सुनामी येऊ लागली आहे. टपूचे पप्पा, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी अशी खबर ऐकवणार आहे की तुमची सुनामी थांबणार आणि तुमच्या पोटात शांत समुद्राचा अनुभव होईल. दया, मी तुझ्या पाया पडतो, प्लीज प्लीज मला सांग काय खबर आहे ते. सांगते. आता नको सांगू, त्यांना घरी येऊ दे, मग सांग ना तू. तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर चांगलीवाली 10 किलो मिठाई घेऊन घरी या. घरी येताच मी पूर्ण खुशखबर तुम्हाला सांगते. हा, 10 किलो मिठाई? दया. टपूचे पप्पा, तुम्ही जितक्या लवकर घरी याल तितक्या लवकर तुम्हाला खुशखबर ऐकायला मिळणार. हा, ओके, आता बाय. दया दया. काय झालं शेठजी? 10 किलोची मिठाई मालकीणबाईंनी कुठल्या खुशीत मागवली? ते नाही सांगितलं. फक्त एवढं सांगितलं, 10 किलो मिठाई घेऊन जसं घरी याल सगळं सविस्तर सांगेन. काय माहित सुंदर काय खुश खबर घेऊन आलाय अहमदाबाद वरून. अरे बा, सुंदर भाऊ आलेत काय? तुला खूप आनंद होतोय सुंदर भाऊ येण्याचा. पण शेठजी, सुंदर भाऊ काय खुशी घेऊन आलेत? बाबा तेच तर माहित नाहीये. कदाचित सुंदर भाऊंचं लग्न ठरलं असावं. अरे नाही बागा, सुंदर तर मस्त मौला माणूस आहे. आय डोंट थिंक तो लग्नाच्या जाळ्यात अडकणारा माणूस आहे. अरे लग्नाच्या जाळ्यात काय, तो कुठल्याच जाळ्यात अडकणारा नाहीये. तर मग मालकीणबाईंनी 10 किलो मिठाई का मागवलीये? कदाचित असं तर नाही ना की पोपट भाऊंचं लग्न ठरलं असावं. अरे सुंदर अहमदाबाद वरून काहीतरी खुशखबर घेऊन आला आहे. यात पोपटलाल कुठून मध्ये आला? असू शकतं ना की सुंदर भाऊ अहमदाबाद वरून कुठल्या तरी सुंदर मुलीचं मागणं पोपट भाऊंसाठी घेऊन आले. नाही नाही, असं कसं शक्य आहे? मग काय शक्य आहे? शेठजी, मालकीणबाईंनी तुम्हाला सांगितलं आहे ना की तुम्ही 10 किलो मिठाई घेऊन लगेच घरी जा. मग ते तुम्हाला सांगतील की खुशखबर काय आहे ती. तर मग शेठजी, तुम्हाला लवकरात लवकर 10 किलो मिठाई घेऊन घरी जायला लागेल. आणि हो शेठजी, जसं तुम्हाला कळेल तसं तुम्ही पण प्लीज फोन करून आम्हाला कळवा. कारण काय आहे की आमची पण आता जाणून घ्यायची उत्सुकता वाढली आहे. हो ना नट्टू काका? येस येस, राईटली सेड. सुंदरचं असं अचानक अहमदाबाद वरून येणं, दयाचं असं 10 किलो मिठाई मागवणं, नक्कीच गोष्ट मोठी आहे. बबिताजी, बबिता, एक थांबव थांबव. बबिताजी, गुड मॉर्निंग बबिताजी. गुड आफ्टरनून जेठाजी. अरे आज तुम्ही दुकानातून लवकर घरी आलात. दयाने बोलवलं तर यावंच लागणार ना. ओ हाऊ स्वीट. हो, स्वीट सोबत घेऊन यायला सांगितलं. अरे स्वीट तर 1 मिनिट, तुम्ही जाऊ नका, मी 1 मिनिटात आलो. हा हा भाऊ, हे घ्या. हे 50 पूर्ण ठेवा, काही सुट्टे परत नको आहेत. साहेब 20 रुपये अजून द्या ना. का साहेब 70 रुपये झाले. काय रिक्षाचे भाव पण इतके वाढवले आहेत ना तुम्ही. हे घ्या. 1 मिनिट, हे घ्या. अजून 30 सुट्टे ठेवा, तुम्हाला नको आहे परत. एका काळात फक्त 30 रुपये व्हायचे.
अरे वा, इतकी मिठाई. काय खुश खबर आहे? मला पण नाही माहित बबिताजी. दयाने इतकं सांगितलं की तुम्ही 10 किलो मिठाई घेऊन घरी या, मग सांगते काय खुश खबर आहे ते. ओके, मग जसं तुम्हाला समजेल तसं मला पण कळवा, ठीक आहे? मग चला माझ्या सोबतच आपण दोघे दयाला एकत्र विचारूया की काय खुश खबर आहे ते. नाही नाही, इट्स ओके, तुम्ही जा, मला जरा बँकेत काम आहे. ओके, बाय, सी यू. घे ना लाला, घे घे घे, खा. हे घ्या गरमा गरम ढोकळा. बस बस दया ताई, पोट एकदम फुल झालंय. अरे, अहमदाबादच्या लोकांचं पोट कधीच फुलत नसतं आणि डोकं कधीच रिकामी होत नसतं. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हे डोका, हे डोका. हे घ्या, मी दुसरे गरमागरम ढोकळा घेऊन येते. हा? अरे वा, टपूचे पप्पा आले. अरे माय डिअर भाऊजी. अरे वा पप्पा, तुम्ही मिठाई घेऊन आलात, खूपच छान. मी जेव्हा दुकानात जात होतो तेव्हा तू अभ्यासाला बसलेला ना, झाला का अभ्यास? अहो पप्पा, मामा एवढी चांगली खबर घेऊन आलाय की आजोबांनी 2 दिवसांची सुट्टीच देऊन टाकली आहे. ही बातमी ऐकून आज माझी हालत ना व्हावी. दया बघ, मी आता मिठाई घेऊन घरी सुद्धा आलो. आता तरी सांग मला की बातमी काय आहे ते. ए ताई, अगोदर माय डिअर भाऊजींचे हातपाय बांधून घे. का? अरे माय डिअर भाऊजी, खबरच इतकी मस्त आहे की तुम्ही ऐकून ना लगेच तथय्य करायला लागाल. हो. सांग, बातमी काय आहे? टपूचे पप्पा, बातमी अशी आहे की ती ऐकताच तुमचं स्वतःवर ट्रंकल नाही राहणार. कदाचित तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही पडू पण शकता. तुला नाही सांगायचं आहे ना की बातमी काय आहे ते? काही नाही, मी जातो परत. काय आहे? दुकानात फोन केल्यापासून घरी ये सांगते, आता सांगायची नाहीच आहे तर मग? टपूचे पप्पा, अहो आधी तोंड तर गोड करून द्या. मी भरवणार पप्पा, मी भरवणार. एक मिनिट, इथे दे इथे. सगळ्यांच्या हातून एक एक मिठाई खाईन, पण मला आधी कळू तर दे की बातमी काय आहे ते. सांगते. बातमी ही आहे. बातमी सांगता ना मी अनुभवते आहे. कधीपासून काय आहे काय हे? नखरे करते कधीपासून? सॉरी, मी सांगते हो. बातमी ही आहे की संगीताचा 8वा सूर, अहमदाबाद मध्ये सगळ्यात मशहूर, समाजसेवामध्ये चक्काचूर, सर्वांची लाडकी, पूजनीय आणि आदरणीय आमची आई म्हणजे सुंदरवीरा आणि दयाची आई उद्या इथे म्हणजे आपल्या घरी येत आहे. काय काय काय? अरे पप्पा, काय झालं? अरे, सांभाळा. सांभाळा. भाऊजी, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला चक्कर येणार, बोललेले ना. म्हणजे ज्यांच्या फक्त आजवर गोष्टी ऐकल्या आहेत, जी नेहमी फक्त फोनवरच बोलते, ज्यांनी माझे आजवर 1-2 करोड नवीन नावं ठेवली आहेत, ती खुफिया खातून साक्षात स्वतः इथे आपल्या घरी येणार आहे. हो हो, माझी आणि सुंदरवीराची आई, तुमची सासू, टप्पूची आजी, बापूजींच्या सुनेची आई उद्या सकाळी 8च्या ट्रेनने इथे आपल्या घरी येणार आहे. हे अहमदाबाद वरून येणार आई, माझी मतवाली. अहमदाबाद वरून येणार आई, माझी मतवाली. अरे एक मिनिट. मला एक सांग की असं काय घडलं की मातोश्री इथे मुंबईत येत आहे? अहो पप्पा, आजीला समाजरत्न पुरस्कार मिळणार आहे. समाजरत्न? हो, आणि तो कार्यक्रम इथे मुंबईतच होणार आहे. त्यासाठीच आजी इथे येणार आहे. ओ हो, ही तर खरंच खूप मोठी खुशखबर आहे. माझी लहानपणापासून इच्छा होती त्यांना बघायची. उद्या ती पूर्ण होणार. लहानपणापासून म्हणजे टप्पू लहान होता तेव्हापासून. लक्षात आहे, टप्पूचा 4था वाढदिवस आपण अहमदाबाद मध्ये साजरा केला होता, तेव्हा मातोश्रीने दर्शन दिले होते.
त्यानंतर मी त्यांना बघितलंच नाही आहे. आता तर मी विसरलो सुद्धा की ते कसे दिसतात. उद्या कदाचित असे अचानक वाटेत भेटतील तर मी त्यांना ओळखू पण नाही शकणार. त्याचं काय ना, माझ्या आईला पब्लिसिटीची जरा सुद्धा आवड नाहीये. घ्या. अरे ती तर एकदम निस्वार्थ मनाने समाजसेवेचं काम करते. बोला. अरे ती तर कधी स्वतःचा फोटो सुद्धा नाही काढत ना. ओहो. अरे मी काय सांगू, तिने तरी आवडलं सुद्धा अगदी नाही नाही म्हटलं होतं. पण का? ते तर आता आईलाच ठाऊक. तर मग मातोश्री तयार कसे झाले? अरे त्या अवॉर्ड वाल्यांनी आईला खूप म्हणजे खूपच विनंती केली. त्यांनी सांगितलं की जर तुम्ही हा अवॉर्ड स्वीकारलात तर समाजासमोर एक नवीन उदाहरण उभं राहील, एक चांगली दिशा मिळेल, लोकांना समाजसेवा करायची प्रेरणा मिळणार. म्हणून तुम्ही हा अवॉर्ड घ्यायलाच हवा. ती पण एका प्रकारची समाजसेवाच आहे. तेव्हा कुठे आई अवॉर्ड घ्यायला तयार झाली. मामा, आजीचं स्वागत एकदम धमाकेदार पद्धतीत करूया हा. अरे आईच्या स्वागत साठी मी एवढं आयोजन केलंय की लोक तर बघतच राहतील. अरे बाबा, काय आयोजन केलं आहे आम्हाला पण सांग. आई 8 वाजता प्लॅटफॉर्म वर येणार. ते तर तू सांगितलं मला बाबा. अवॉर्ड मध्ये किती वाजता जायचं आहे, म्हणजे आम्हाला तिथे यायचं आहे की नाही? मी तर जाणार बाबा. तसं तर मी पण जाणारच, पण पास तर असला पाहिजे ना. अरे पास असो की दूर, मी तर जाणार बस. अरे मी अवॉर्ड मध्ये आज शिरायच्या पास बद्दल बोलतोय. सॉरी. तर काय आहे ना की जर आम्हाला अवॉर्ड मध्ये यायचं असेल तर काय कपडे घालायचे वगैरे त्याची सगळी तयारी तर करावी लागणार ना. हे तर सगळं मी तुम्हाला आयोजकांसोबत फोनवर बोलून नंतर कळवतो. काका, लालू, चला पटकन आपण इकडून निघूया. ताई, उद्या सकाळी वेळेत स्टेशनवर या. आपण डायरेक्ट तिकडेच भेटू. ओके? अरे वीरा, रात्री तुम्ही कुठे थांबणार आहात? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये? वीरा, हॉटेलमध्ये? हो ताई, मला माहिती आहे भाऊजी, मी हॉटेलमध्ये थांबतोय म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटतंय. काही नाही, त्या हॉटेलचा बिल तुम्हीच द्या, ठीक आहे? अरे ताई, जर काही काम असेल तर माझ्या मोबाईलवर फोन कर. मी हॉटेल CW चॅरियट मध्ये आहे. ओहो, 5 स्टार हॉटेल. हो, 5 स्टार मध्ये 2x3. 2x3? हो, 2x3 म्हणजे 2 रूम मध्ये 3 लोक. एका रूम मध्ये हे दोघं आणि एका रूम मध्ये मी राहणार. त्याचं काय ना भाऊजी, तुम्ही बिल देणार आहात ना, म्हणून 3 रूम घ्यायचं मन नाही माझं. सोडा ना, त्यात काय, 2 रूम मध्ये कसं तरी ऍडजस्ट करू आम्ही. वा वा वा, किती डोकं वापरतो वीरा तू. नाही भाऊजी, तुम्ही पेमेंट कसं करणार आहात? कार्डने, कॅशने की चेकने? नाही म्हणजे काउंटरवर मला सांगावं लागेल ना. तशी काही घाई नाहीये. तुम्ही मला 2-3 दिवसात सांगा. तुम्ही जोपर्यंत मला कळवत नाही तिकडून मी चेकआउट नाही करणार, ठीक आहे ना? बस. ए चला चला, पटकन जायचंय. चला चला, सरळ जायचंय CW चॅरिटला. चला चला, निघा. डबल चॅरिटी हॉटेल मध्ये तुला कोणताही त्रास झाला ना तर सरळ घरी ये, हा? हा, ठीक आहे. अरे मी तर म्हणतो चल, घरी चल, चल, थांबा. चल, चल, थांबा, बाय, 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 जायची गरज नाहीये. CW चॅरियट, बोला. बापाची पेंड आहे. टप्पूचे पप्पा, आई येण्याची बातमी ऐकून मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे, इतकी खुश आहे. असं वाटतं की मी आकाशात उडते. आई येण्याचा आनंद करोड रुपये मिळण्याच्या आनंदापेक्षा पण जास्त आहे. आज तर मला झोपच नाही लागणार. हिला आनंदापोटी झोप नाही येणार आणि मला टेन्शनमुळे झोप नाही येणार. माहित नाही दयाची आई इथे उद्या येऊन माझी काय हालत करेल.